हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. याने गीतासार लिहिलंय अभिलाष दासजीने. बघा गीतासार. आता बघा याची चतुरता दाखवतो. अध्याय नंबर 8 याने सार काढले, बाकी श्लोक सोडून दिले. गीताजी अध्याय 8 श्लोक 1 ते 4 सोडून दिले. हे पहा 1 याने कुठून 5 पासून सुरुवात केली 8 मधील. अरे वा. जी व्यक्ती श्री भगवान म्हणाले, जर जीव भगवान आहे तर हा भगवान कुठून आला मग? जी व्यक्ती मृत्यूच्या समयी फक्त माझेच स्मरण करत ते शरीर सोडून जाते, ती माझ्या स्वरूपाशी एकरूप होते यात संदेह नाही. आता यात स्वतःची आडकाठी घातली आहे ना. इथे मध्येच 6 आणि 7 घेतले, 6 पर्यंत घेतले आणि 7 पर्यंत घेतले. हे पहा. आणि मग 8वाही घेतलंय याने. काय घेतलंय? हे पार्थ, जो मनुष्य अभ्यासाने मनाला योगामध्ये जडवून परमदिव्य पुरुषाचं निरंतर चिंतन करत राहतो, जो चित्त इतरत्र भटकू देत नाही, तोच त्याला प्राप्त करतो. आता सांगा, या गीतेत एकतर गीता ज्ञानदाता स्वतः म्हणत आहे 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7 मध्ये तर स्वतःबद्दल, आणि 8व्याच्या 8, 9 आणि 10 मध्ये कोणा दुसऱ्याबद्दल बोलत आहे. पुढे पहा. याने परत 9 पासून 13 पर्यंत सोडून दिले 8व्याच्या. पुढे याने पाहिले तर पकडला जाईल ना. फक्त 8व्यात गोळवून ठेवलंय. याचा यथार्थ अनुवाद नाहीये हा. याने परत 9 पासून 13 परत सोडून दिले. जिथे हा पकडला जाणार होता ते वगळले, पुढचे घेतले. अच्छा. हे 9व्यामध्ये पहा. अध्याय नंबर 9 गीता सारचा. याने काय केलंय? अध्याय 9 1 ते 20 श्लोक सोडून दिले. वा रे देवता. 21 पासून सुरू केलं. ठीक आहे. आणि मग 22 ते 27 सोडून दिले. 1 घेतला. 22 ते 27 सोडले. हे पहा. आता याने सरळ कुठे उडी मारली? 28 वर. बस पुढे समाप्त केलं याने. इति केलं. आणि यात 30, यात सगळे 29 पासून मग 28 घेऊन 29 ते 34 सोडून दिले. एकूण श्लोक 34 आहेत. प्रमाणासाठी घेतले 2 आणि सोडून दिले 32. आता हे गीतेचं सार लिहिलंय. अरे वा रे देवता. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15 मध्ये आणि अगदी निर्णायक ज्ञान आहे. या अज्ञानी माणसाने, या धोकेबाजाने, बेईमान माणसाने, परमात्म्याच्या शत्रूने हे बघा काय करून ठेवलंय. अध्याय नंबर 10 याने केवळ एकूण 42 श्लोक आहेत. याने 2 प्रमाण म्हणून घेतले, बाकी 40 सोडून दिले. अध्याय 10 4 आणि 5 घेतले आणि इति श्री करून टाकले. हे इति केले. अरे वा रे देवता. आता 11वा घेतला. 11व्यामध्ये एकूण 55 श्लोक आहेत. 1च घेतला. 54 सोडले. वा रे देवता. हा 55वा 55 घेतला, बाकी सगळे वगळले. हे बास, हे इति करून टाकले. असेच सगळीकडे केले याने. अजून थोडे दाखवतो तुम्हाला, जास्त नाही. आता 15व्यामध्ये बघा याची कलाकारी. गीता सार आहे आणि याचे हे यात गीताध्याय 15 श्लोक 1 ते 4 तसेच 7 हा सोडला. 5 आणि 6 घेतले आणि 12 पासून 12 ते 20 सोडून दिले. 12 पासून पुढे टोटल सोडले. हे पहा. 15वा अध्यायाने 5व्यापासून सुरू केला. आय हाय हाय. अरे तुझा गजब झाला. जो माल होता, जे खरे ज्ञान होते, ते तू फेकून दिलेस गाठोड्यात बांधून. आणि यात
हे ठेवले याने यातले. 1 पासून 4 पर्यंत निर्णायक ज्ञान आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम. वरती मुळे आणि खाली 3ही गुणरूपी शाखा असणारा लटकणारा उलटा लटकणारा संसाररूपी वृक्ष आहे. आणि जी व्यक्ती ह्या सर्व भागांना जाणते, सर्व भाग जाणते, सवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे. आणि हा कबीरपंथी म्हणवतो. कबीर साहेबांच्या वाणीची ओळख नाही परमेश्वराने आपल्या वाणीत, अमरवाणीत लिहिलंय. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वा की डार, और तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. या 15व्याचे याने 1 ते 4 सोडून दिले आणि 16-17 सोडले, ज्यात एवढं निर्णायक ज्ञान आहे. हे पहा, हा गीता अध्याय 15 गीता सारे हे. आता याने केवळ 5वा घेतला, 1 ते 4 सोडून दिले आणि 6वा घेतला. हे पहा, 6वा घेतला पान 188 वर. हा 6वा घेतला. त्यानंतर याने 8वाही घेतला, 8वाही घेतला आणि मग 9वा घेतला, 7वा सोडून दिला, 10वा घेतला आणि 11वाही घेतला, 11वा, आणि इथं संपवलं. बस, ठीक आहे. वा रे देवता. आणि 4थ्या अध्यायाचे 1 ते 16 सोडून दिले. अरे तुझी कमाल झाली. जिथे निर्णायक ज्ञान होते 4थ्या अध्यायाचं, सर्व निर्णायक ज्ञान देऊन ठेवलंय की तुम्ही जर हठयोग केला तर तुमचा निर्वाह कसा होईल. हा हठयोग सांगतायत अभिलाष दासजी. हा हठयोग सांगत आहेत. हे भगवान, यांना परमात्मा म्हणतात. हे तर परमात्म्याचे दोषी आहेत, अपराधी आहेत. आणि म्हणतात की पापी पर बाद ना बैठो, मुख देखे पाप लगे जाका, 9-10 मास गर्भ त्रास देई, धिक्कार जन्म उसकी माँ का. आता याचे अभिलाष दासजीने तर असे काम केले, चतुरता दाखवून. एकेकाळी एका राजाला महाल बांधायचा होता. आपल्या मंत्र्याला ड्युटी दिली की बाबा एक चांगलं घर, चांगलं सामान जमा कर तुझ्या देखरेखीखाली. आता मंत्रीजींनी चांगला कारागीर शोधला. त्यांनी पाया रचला, सुरुवात केली घर बांधायला. मग म्हणाले मंत्रीजी, आता छत लावण्यासाठी काठी ती आणावी लागेल, कडी आणि तुळई. तर मंत्री म्हणाला की बाबा चला घेऊन ये तुझा चांगला माल निवडून. तो घेऊन आला कडी आणि तुळई घेऊन आला. एक वुडन बीम, लाकडी बीम असायचा, तुळई लाकडाचा चांगला मजबूत आणि चंदनाचा सगळा, कारण राजाचा महाल बनवायचा आहे. आता ते निवांत जागी ठेवून दिले सर्व सामान दुसऱ्या घरात. आणि जिथे महाल बांधायचा होता तिथे त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू केलं त्या मिस्त्रीने, राजाने. तिकडून मंत्र्याने विचार केला की राजाचं काम आहे, एका अजून चांगल्या कारागिराला दाखवून घेतो. आणि या वरच्या छतावर सगळी मदार असते आणि तुळई एक अति महत्वाचा भाग सांगितलाय याचा. या तुळईवरच सगळी मदार असते, सगळा भार तुळईवरच येतो. हे या मिस्त्रीने सांगितले होते की एक चांगलासा खांब घ्यावा लागेल, कारण सगळा लोड यावरच येतो. तर मंत्रीजींनी विचार केला की हे राजाचं काम आहे आणि उगाच तुळई कमजोर निघाली तर काही खराब नाही ना, एका अजून कारागिराला दाखवून घेतो. तर अजून वेगळा कारागीर बोलावला. त्या कारागिराला म्हणजे मिस्त्रीला, ती तुळई मिस्त्रीला दाखवली की बाबा बघ ही तुळई बरोबर आहे ना. आता हा बेईमान होता, एखादा नालायक. त्याने विचार केला की आपलं प्रभुत्व मिरवावं, मार्क तुझे वाढतील, मग तुलाच मिळेल राजाचं सगळं काम. तर तो म्हणू लागला, मंत्रीजी ही तर किती खूप खराब आहे, ही मी नीट करतो. म्हणाला हो बाबा कर ती नीट, जे लागतील ते पैसे मी देईन. त्याने रंधा उचलला आणि लागला त्यावर घासायला. 2-2 इंच तासली दोन्ही बाजूने, चकचकीत केली तुळई. आता बघा आहे ना ही गुण्यामध्ये. मंत्र्याने ती चमकताना पाहिली, म्हणाला चांगला रंधा मारलायस. मंत्रीजींनी विचार केला, बाबा बघा उगाच सगळं काम बिघडलं असतं. जर जशीच्या तशी ठेवली असती छतावर तर राजा रागावला असता मला. त्याने विचार केला अजून एका मिस्त्र्याला दाखवावं, कुठे अजून काही कमी राहिली असेल तर. त्याने अजून एकाला बोलावलं.
त्याला म्हणाले की बघा राज मिस्त्रीजी, तुळई ओके आहे ना? तो म्हणाले की यात तर खूप त्रुटी आहेत. आता बाबा कर नीट तू. आणि म्हणाले घे. 2-2 इंच परत तासले दोन्ही बाजूंनी. लागला रंधा मारायला. आता शंका वाटली मंत्रीजींना की बाबा काम बिघडलं असतं पहा, या दुसऱ्यानेही यात त्रुटी दाखवली. मग त्याने तिसऱ्याला बोलावलं. त्याने त्याचं निरीक्षण 4-5 वेळा केलं आणि सर्वांनी 2-2 इंच कमी केलं दोन्हीकडून चारी बाजूने. ती कडी बनली. पूर्ण बॅटन, वुडन बॅटन राहिली ती. आता मंत्र्याने विचार केला की आता 4-5 जणांनी निरीक्षण केलं, एक तरी ओके झालाच असेल. आता जेव्हा त्या मिस्त्रीने बांधकाम जो करत होता कन्स्ट्रक्शन, जेव्हा छताच्या लेवलला पोचल्या भिंती, तेव्हा त्या बेलदारांना सांगितलं की बाबा जा तुळई आणा उचलून. त्याने पाठवले 10-12, 10-12, 15 आणि आणा ती तुळई उचलून. किती जड होती आणि 2 फूट आणि 2 फूट बाय 1.5 फुटाची कमीत कमी, 15, 16, 20 फूट लांब. तर 15-20 माणसं गेली उचलण्यासाठी बेलदार. आणि तिकडं जाऊन पाहिलं त्यांनी, मंत्रीजींना विचारलं की बाबा आम्हाला ती तुळई हवी आहे, कारागिराने मागवली आहे. मंत्री म्हणाला घेऊन जा ही बघा. आता ती तर 2 जणांनी घेतली खांद्यावर, बाकीचे गेले रिकामेस. आता ते कारागिरापाशी जाऊन म्हणाले की घे बाबा कारागिरा, तुळई घे. तो बघत राहिला, म्हणाला अरे मी तर तुळई मागवली होती, तुम्ही तर कडी घेऊन आलात. आता बरोबर मंत्रीजी आले. मंत्रीजी काय म्हणाले की कारागीर तू तर मला बोलणंच खायला लावलं असतंस. यात तर बऱ्याच त्रुटी होत्या. 5 कारागीर बोलावले मी आणि त्यांनी येऊन ही तुळई नीट सेट केली. तो म्हणाला काय डोंबल सेट केली आहे, त्यांनी तर नाश करून टाकला याचा. म्हणाले कडी करून ठेवली आहे मूर्खांनी प्रभुत्वाच्या लालसेने. 5-5 रुपये घेऊन गेले आणि हे काम बिघडवून गेले. आणि त्याने कपाळावर हात मारला त्या कारागिराने, म्हणाला सत्यानाश केला, सगळा सत्यानाश केला. मग अजून एक तुळई आणली गेली आणि मग तेव्हा तो राजाचा महाल तयार झाला. तर पुण्यात्म्यांनो, हे असे नीम हकीम आहेत, यांना सद्ग्रंथांचे ज्ञान तर नव्हतेच आणि तुळईची कडी केली. 700 श्लोकांच्या गीतेला कितीतरी छाटून 383 चांगले बाकी खोटे. अरे वा, अरे वा, अरे वा भल्या माणसा, तू तर असा नाश करण्याचा ठेका घेऊन ठेवलायस अध्यात्म मार्गाचा. आता हे लोक, हे पारखी जे संत आहेत, हे अभिलाष दासासारखे, तर याचे भक्त सांगतात की याने मोठं पुस्तक लिहून ठेवलंय. वेद काय सांगतात हे खूप चांगले पुस्तक आहे यांचे. ते दासाने वाचले याचं पुस्तक, वेद काय सांगतात. आणि हा काय म्हणतो की मी वेद वाचले आहेत. अरे मी आजही वाचत असतो. आणि याला विचारलं की वेदात परमात्मा निराकार सांगितलाय. म्हणाला नाही नाही, असं काही नाहीच आहे त्यात. मग याला कोणीतरी प्रश्न केला की तुम्ही तर म्हणता की परमात्मा कुणाला लाभ हानी नाही पोचवू शकत, म्हणजे कुणाचे, यालाच विचारतात. कारण याचं विधान आहे, हा स्वतः आपण म्हणतो. याच्या पुस्तकात लिहिलंय की प्रारब्धाची कर्मे म्हणजे नशिबातील सुखदुःखे जीवाला भोगावीच लागतील, यात कोणताच बदल नाही होऊ शकणार. आणि हा म्हणतोय की मी वेद वाचलेत. याने काय खाक वेद वाचलेत? आता दाखवतो की वेदात काय सांगितलंय. वेदात तर लिहिलंय की परमात्मा घोर पापाचा पण विनाश करतो. हे पहा, यजुर्वेद. आणि हा महर्षी दयानंद सरस्वतींनी केलेला याचा अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वजनिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. दिल्लीहून, इथून. आणि हे इथून छापलंय प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्लीहून. 8व्या अध्यायाचा आणि 13वा श्लोक दाखवतो तुम्हाला. 8व्या अध्यायाचा 8 अष्टदशो याचा 13वा श्लोक. यात काय लिहिलंय की देवकृतस्य एनस्य एव जनमसी
मनुष्यकृतस्य एनस्य एव जन्मसि, पितृकृतस्य एनस्य एव जन्मसि, आत्मकृतस्य एनस्य एव जन्मसि, एनस्य एनस्य एव जन्मसि. आता हे 241 पान आहे. इथे संस्कृत वाचलंय. आता 242 पानावर याचा अनुवाद आहे. वर यात काय लिहिलंय की हे सर्वांवर उपकार करणाऱ्या मित्रा, तुम्ही दान देणाऱ्याच्या अपराधाचा विनाश करणारे आहात. आता पुण्यात्म्यांनो, हे तर सगळेच्या सगळे जेवढे संत महंत आणि शंकराचार्य आणि आचार्य आणि महर्षी आणि हे संत अभिलाषदास सारखे तर असे कृत्य केले यांनी माझ्यासोबत. एक माणूस होता, तो शेतकरी होता आणि दुष्काळ पडला. त्याने विचार केला की आता शेतीमध्ये तर गुजराण होणार नाही, तर काही वेगळा धंदा करावा. त्याने काय सुरू केले, हे जाते दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. त्याने 2 छिन्न्या खरेदी केल्या, ते कटकट करण्याचे, आणि जातं दुरुस्तीचं काम त्याने सुरू केलं. आता पूर्वी गिरणी कशी असायची, हाताने फिरवायची, दगडी असायची ती, त्याचे पाट असायचे 2 असायचे आणि गावात अजूनही आहेत खूप, आणि ते झिजायचे फिरवून फिरवून. तर त्याला असे समजदार व्यक्ती असं त्याला ठोकायचा, त्याच्यावर टाकी मारून द्यायचा आणि मग परत ते नीट काम करायला लागायचं. त्याला जातं म्हणतात. आता त्याने पूर्वी कधी काही काम केलेलं नव्हतं. पहिल्या दिवशी मुहूर्त केलं एका गावात जाऊन. त्याने आरोळी दिली की जातं नीट करून घ्या. एक म्हातारी म्हणाली, बाबा ये जातं नीट करून दे माझं. ठीक आहे ताई, बघू कोणतं आहे. म्हणाली ये बघून घे. त्याने पाट खाली काढून ठेवला. म्हातारी म्हणाली की बाबा मी विहिरीचं पाणी घेऊन येते, जल विहिरीतून. लांब लांब विहिरी असतात गावात, आणि तुम्ही एवढे जाते नीट करा. ठीक आहे ताई, जा निसंशय. आता त्याने विचार केला, त्याने काम केलं नव्हतं, तर म्हणाला की लवकर लवकर काम आवरावं आणि परत एक आरोळी द्यावी. आणि एक काम मिळालं, म्हणजे इथे कुणी आलंच नाहीये वाटतं. तर त्याने ती हातोडी घेतली आणि 2-4 मारले जोरजोरात. तो पाट तुटून गेला. त्याने विचार केला की अरे हे तर काम बिघडलं, आता म्हातारी 4 आणे देणार नाही. आता तू पळ तुझी सगळी हत्यारं उचलून. आणि जिथे तो खाली बसला होता, वरती एक भांडं होतं मातीचं, मडकं छोटंसं, त्यात तूप ओतून ठेवलं होतं म्हातारीने गरम करून. उन्हाळ्याचे दिवस होते आणि वरती बांधून टाकलं होतं कुत्र्या मांजराच्या भीतीने. वरती कड्यात दोरी बांधून आणि एक शिंकाळं करतात त्यात ते ठेवलं होतं भांडं मातीचं. मडक्यात तूप खूप उत्तम, 5-10 किलो. आता तो पटकन उठून पळायला लागला. वरती शिंकाळ्यात ते टांगलेलं होतं ते भांडं. त्याला लागलं डोकं, ते पडलं. पडताच ते सगळं पसरून गेलं, फुटलं आणि सगळ्या जमिनीवर पसरलं, फरशीवर. त्याने विचार केला, मला आता पकडून ठेवतील, आणि तू पळ आता स्पीडने, हे अजून एक नुकसान झालं तुझ्याकडून. त्याने विचार केला, तू पटकन सुट. तिकडून म्हातारी आली पाण्याचं मडकं घेऊन, कच्चं, ती मडकी असतात ना गढे, आणि तो स्पीडमध्ये मागे बघत पुढे पळत होता. तर म्हातारीला धक्का लागला, ते मडकं फुटलं. आता म्हातारी म्हणू लागली, त्याचं नाव विचारलं होतं. अरे काय नाव आहे तुझं? म्हणे रमलू. म्हणाली, अरे रमलू आता काय रडू? तू हे काय केलंस, माझं मडकं फोडलंस. तो म्हणाला, ताई आत जाऊन बघा, जा रडा जा. तर तो म्हणाला, ताई आत जाऊन बघा, जा रडा, अजून किती रडशील. तर आता किती रडू, याने एक नाही सगळ्या जात्याची वाट लावले आणि आता हे नुकसान केलंय. असा हा महर्षी दयानंद वेदांचा विद्वान म्हणून मिरवत होता, आणि याच्यासारखा विद्वान नाही. यानेही या पॉइंटवर काय म्हटलंय की परमात्मा निराकार आहे, आणि परमात्मा साधकाच्या पापाचा नाश नाही करत.
सांगा. आणि अजून परमात्मा काय करणार जेव्हा आपलेच दुःख, आपल्याला काही कष्ट आहेत प्रारब्धात आपल्या जीवनात, ते पापामुळे होतात आणि सुख पुण्यामुळे मिळते. आणि त्या दुःखाचा नाश होईल जेव्हा आपल्या प्रारब्धातील पापाचा नाश होईल. जसे पायात काटा रुतलाय कोणाच्या, आणि त्याला कोणी हे सांगितलं की आता पायातील काटा तर निघणार नाही, बूट घाल, पुढे काटा नाही लागणार. त्या काटा घातलेल्या पायात बूट नाही घालतायत. तो जेव्हा काटा निघेल आणि मग त्याला सांगा, सल्ला द्या की आता बूट काढू नकोस, पुढे प्रवासात खूप काटे आहेत, तर मग या भीतीने तो बूट कधीच नाही काढणार की कुठे परत काटा नको लागायला. तर पुण्यात्म्यांनो, कोणाचे काही कष्ट आहेत, शरीरात आहेत, कोणती सांसारिक काही दुःख आहेत, कोणती लाभहानी, काही हानी होत आहे, काही कर्ज झालंय, तर त्यामुळे दुःखी येतो. आणि कोणी म्हणत असेल की हे तर तुझे प्रारब्ध आहे, तुला भोगावंच लागेल, तुला भक्ती कर. आता सांगा, कोणी दुःखी माणूस भक्ती करू शकतो? ज्याला द्यायचं असेल 2 लाख रुपये कर्ज, उभा राहिलेला दिसत असेल कर्जदार, अजूनही काही डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, तो कशी भक्ती करेल? तर आधी तो काटा निघू दे पापकर्माचा, तेव्हा सुख मिळेल. आणि मग तो रामनामाचा बूट, त्याला ही मर्यादा सांगितली जाते की भक्ती द्या, मग आजीवन पालन करेल तो भक्त. तर हे काय सांगतायत म्हणतायत, एक झलक बरोबर एका नकली महर्षीची अजून दाखवतो. दोघांचा ताळमेळ जवळजवळ मिळते जुळते त्यांचे विचार. बघा, हे एक सत्यार्थ प्रकाश याची रचना महर्षी दयानंद यांची. आता पहा, महात्माजींना बघितलं या पोजमध्ये तर माणूस मरण पावेल कापून, आणि महर्षी पडले असतील. भगवान प्राप्त झाला याला. आ हा हा. आणि हे पहा, याचं ज्ञान दाखवतो, एकच झलक दाखवतो, खूप वेळ नाही लावत. याचे तर धोतरच धुवून ठेवलंय आम्ही कधीच. हे पहा, हा सत्यार्थ प्रकाश आहे. आणि यात काय लिहिलंय की वेद आदी विविध सत शास्त्राप्रमाणे समन्वितः. कोणाच्याद्वारे? म्हणजे वेद आदी सर्व विविध प्रकारच्या सतशास्त्रांच्या आधारे याची रचना झाली आहे. कोणी केली आहे रचना ही? याची बघा केवढी महिमा सांगितली आहे महर्षी दयानंदची. श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. आणि हे कुठून प्रकाशित आहे? वैदिक यतिमंडळ, दयानंद मठ, दीनानगर, पंजाब इथून. हे छापलं कुठे आहे? मुद्रक आहेत आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतक इथून. याच्या 7व्या समुल्लासमध्ये घेऊन जातो तुम्हाला. 7व्या समुल्लासमध्ये याची कलाकारी बघा. 154 पानावर 7व्या समुल्लास, सप्तम समुल्लास. कोणी विचारले की प्रश्न, ईश्वर साकार आहे का निराकार? उत्तर आहे महर्षींचं निराकार. ठीक आहे. आणि इथे मग याच्या अगदी 155वर कोणी प्रश्न विचारला. 155 पानावर 7व्या समुल्लासात प्रश्न, काय स्तुती वगैरे केल्याने ईश्वर आपला नियम सोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याचे पाप नष्ट करेल? म्हणजे स्तुती म्हणजे भक्ती करणाऱ्या भक्ताने भगवानाची प्रार्थना केल्याने काय पाप नष्ट होईल? उत्तर आहे महर्षींचं नाही. आता साधक म्हणतो, प्रश्नकर्ता विचारतो की मग भक्ती का करायची, स्तुती प्रार्थना मग का करायची, का करायचं, कशाला करू? उत्तर आहे महर्षींचं, ते करण्याचं फळ अन्यच आहे, दुसरं फळ आहे. आता प्रश्नकर्ता म्हणत आहे की मग अजून काय फळ आहे? जर भगवान पापाचा नाश तर नाही करू शकत, मग अजून काय फळ आहे? उत्तर महर्षींचे, स्तुतीमुळे ईश्वराप्रती प्रेम, त्याच्या गुण कर्म स्वभावाने आपले गुणकर्म स्वभाव सुधारणे, प्रार्थनेमुळे निराभिमानिता, उत्साह, सहाय्य मिळणं, उपासनेमुळे परब्रह्मशी मिलन व त्याचा साक्षात्कार होणं. बघत आहात तर हा भांग पित असे. 154 पानावर तर काय म्हणत आहे की भगवान निराकार आहे. आणि दुसऱ्या पानावर काय आहे की भक्ती उपासनेमुळे पाप तर नाश होणार नाही, भक्ती साधनेने, प्रार्थना स्तुतीने, या उपासनेने
परब्रह्मशी एकरूप व्हाल आणि त्याचा साक्षात्कार होईल. म्हणजे त्याला बघू शकतो. निराकार काय खाक बघणार? सांगा. या 154 पानावर तर निराकार म्हणते आणि आता 155 साकार सिद्ध करते. आणि मग दुसरी गोष्ट याने काय सांगितलंय की परमात्मा आपल्या उपासकाचे, भक्ताचे पापनाश नाही करू शकत. तर मग प्रश्नकर्त्याने विचारलं की अजून मग काय करेल भगवान? तर याच्यामुळे इतर लाभ आहेत. अजून काय लाभ आहेत? तर भगवानाचे दर्शन होऊन जाईल. अक्कल बघा यांची. आता हे तर म्हणजे जसे कोणी साबण विक्रेत्याचा मोठा बोर्ड लावून ठेवलाय आणि कोणी त्याला विचारलं की काय तुम्ही साबण विक्रेते आहात? खूप खूप मोठा प्रसिद्ध. तर काय साबण कपड्याचे डाग काढून टाकेल? आता तो उत्तर देतो साबण विक्रेता की नाही, कपड्याचे डाग तर नाही काढणार. तर प्रश्नकर्ता तर स्वाभाविकच म्हणेल की मग साबण वापरायचं तरी कशासाठी? तर तो उत्तर देतो की साबणाच्या वापराने कपड्याचे डाग तर निघणार नाहीत, परंतु इतर फायदे आहेत. ते काय फायदे आहेत? की कपडे मजबूत होतील. हे 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 विधान आहे. अरे, जर साबणाच्या गुणांमध्ये लिहिलेलं आहे की तो कपड्याचे डाग स्वच्छ करेल आणि काम तेच आहे साबणाचं, आणि तो काय मग अशी व्यक्ती कोण आहे? तर धोकेबाज, ज्याने लाकडाचे ठोकळे पॅक करून ठेवले असणार, आपल्या पुड्या बांधून ठेवल्या आहेत लाकडाच्या तुकड्यांची, ठोकळ्यांच्या, आणि त्या विकत असेल की साबण तर डाग तर निघणार नाही पण कपडे मजबूत होतील, उलट अजून फाटतील. आता जसे कोणी वैद्य आहे आणि वैद्याला कोणी विचारते की वैद्यबुवा, काय औषध घेतल्यामुळे रोगाचा नाश होईल? आणि तो वैद्य हे म्हणतोय की औषध घेतल्याने रोग नाश नाही होणार. मग प्रश्नकर्ता विचारतो की मग बाबा, औषध कशासाठी खायचं आम्ही? तर त्यामुळे इतर लाभ आहे. तर काय लाभ आहेत सांगा वैद्यबुवा? तर पैलवान होशील. अरे, तुझा गजब आहे. ज्याला टीबीचा आजार असेल आणि तो पैलवान होईल का मरेल? रोगनाशक औषध मिळालं तर ठीक होईल, आपोआप पैलवान होईल तो. तर म्हणण्याचा अर्थ हा आहे की हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. ज्ञान तर कुणालाच नव्हतं, भाबडी माणसं यांच्या मागे लागली आणि हे ऋषी महर्षी साधू संत पोचलेले आणि असे करून दाखवून असा विचार केला की भगवान यांना पण भेटत असतील. कख माहीत नाही यांना, आपल्या सद्ग्रंथाची माहिती नाही. इन्हें झूठा ज्ञान ध्यान का लाओ, ये बाद विदा चतुराई. बघा, आता याने या सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासमध्ये आणि या 18व्या पानावर, याच सत्यार्थ प्रकाशच्या महर्षी दयानंदने प्रथम समुल्लासमध्ये या 18व्या पानावर इथे मित्राची व्याख्या सांगितली आहे. काय सांगितलंय की तो परमेश्वर सर्वांचा खरा मित्र आहे, त्यामुळे परमेश्वराचे नाव मित्र आहे. हे याने प्रथम सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासमध्ये परमात्म्याच्या नावाची व्याख्या करून ठेवली आहे की कोणकोणत्या नावांनी परमात्म्याचा बोध व्हायला पाहिजे. आता ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली की महर्षी दयानंदजी परमात्म्याच्या नावांपैकी एक मित्र शब्दही जिथे वापरतो, जिथे परमात्म्याची महिमा आहे. तर असा विचार करा की तो भगवानाच्या बाबतीत आहे. आता याने अनुवाद करतानाही याचे विधानही सत्यार्थ प्रकाशमध्ये हे आहे की परमात्मा पापनाश नाही करत, पापे धुवत नाही साधकाची. तर इथे वेदात, यजुर्वेदाच्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात 6 वेळा लिहून ठेवलंय की घोर पापाचाही नाश परमात्मा करत असतो. तर याने विचार केला की सत्यार्थ प्रकाशमध्ये तर असं लिहून ठेवलंय. आता तुझं म्हणणं खोटं नको पडायला, म्हणून याने इथे मित्र लिहिले, भगवान नाही लिहिले. कारण की आपल्या सामान्य भोळ्या भाबड्या लोकांना एवढं ज्ञान कुठलं?
ते तर विचार करणार की हे एका मित्राबद्दल लिहून ठेवलं असणार. जसं सन 2004 पासून हा दास वर्तमानपत्रात या महर्षी दयानंदची माहिती, याच्या अज्ञानाचं वर्तमानपत्रात लिहित राहून लेख लिहायचा आणि हे सांगायचा की हा महर्षी दयानंद सत्यार्थ प्रकाश हा त्याचा अनुभव आहे, वेद भगवानाचं ज्ञान आहे, विधान आहे. तर जे वेदांशी जुळत नाही ते ज्ञान अयोग्य आहे आणि ही गोष्टही महर्षी दयानंद देखील मानतो. तर पहा, महर्षी दयानंद म्हणतो की परमात्मा पाप नाश नाही करू शकत. वेद म्हणतात की घोर पाप देखील नाश करतात. तर सत्यार्थ प्रकाश हे मिथ्यार्थ प्रकाश आहे. वर्तमानपत्रात लिहायला सुरुवात केली, याचाच परिणाम होता हे क्रोधाकांड. तर हे यांनी काय उत्तर दिले वर्तमानपत्रात की रामपाल खोटारडाय, याला संस्कृत येत नाही. हा महर्षी दयानंद यांच्या गूढ रहस्यांना काय जाणणार. त्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात मित्राच्या बाबतीत म्हटलंय, भगवानाच्या बाबतीत नाही म्हटलं. मग दासाने या सत्यार्थ प्रकाशाची झोळी उलटी केली. त्यांना म्हणाले की बघा ही घाण आहे यात. आता आपण परत येऊया यजुर्वेदाच्या या महर्षी दयानंदचा अनुवाद. महर्षी दयानंदचा अनुवाद आहे हा यजुर्वेद. आता आम्ही परत यात दाखवतो तुम्हाला. आपण इथे वाचत होत आता यजुर्वेदाच्या 8व्या अध्यायातील हा 13वा श्लोक. इथे तर संस्कृत आहे ओनली आणि याचे 220 हे 241 242 वर अनुवाद केलाय याने. इथे हे अनुवाद करता स्वतः महर्षी दयानंद आहे. हे सर्वांवर उपकार करणारे मित्र लिहून ठेवलंय इथे. इथे लिहायचं होतं सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर. आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये याने स्पष्ट केलंय की सर्वांचा खरा मित्र साथी असल्याकारणाने परमात्म्याचे नाव मित्र माना. तर इथे मित्र म्हणजे परमात्मा वाचूया. बघा, हे सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर तुम्ही दान देणाऱ्याच्या, एनस्य म्हणजे अपराधाचा, विनाश करणारे आहात, नाश करणारे आहात, एव जन्म. आपण संस्कृत देखील वाचूयात कारण की देवनागरी लिपी आहे. आणि मनुष्यकृतस्य, साधारण माणसाने केलेले ऐनस्य म्हणजे अपराध, अपराध म्हणा किंवा पाप म्हणा. ऐनस्य, ऐनस्य म्हणजे अपराध, अपराध म्हणा किंवा पाप म्हणा. याचा की विनाश करणारे आहात. वडिलांनी केलेले, ऐनस्य म्हणजे पापच समजा, विरोधाचरणाचे, पापाचे. अवजनम म्हणजे चांगल्या प्रकारे हरणारे म्हणजे नाश करणारे आहात. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, विनाश करणारे आहात. स्वतः केलेले, आत्मकृतस्य, स्वतः केलेले ऐनस्य म्हणजे पापाचे. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, दूर करणारे आहात. ऐनस्य, ऐनस्य अधर्माचा अधर्म म्हणजे घोर पापाचे नाश करणारे आहात. जाणणारा मी, जो काहीही अधर्म आचरण करत असतो किंवा करेन, आहा. अजाणतेपणी जे काही करत असेन किंवा करेन त्या सर्वस्य म्हणजे सर्व. ऐनस्य म्हणजे पापाचे, इथे तर लपवायचा हेतू होता, पापाचे, अपराधाचे. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, दूर करणार आहात, आहा. आणि हा म्हणतो की आम्ही वेदसुद्धा वाचलेत. डोंबलवेद वाचलेस तू? वेद तर म्हणतात परमात्मा घोर पापाचाही नाश करतात आणि हा म्हणे की याच्यात जे लिहिले ते फायनल आहे. यांच्या मनगढण लिहिलेल्या कहाण्या आहेत. जनताचे शत्रू होऊन बनून पृथ्वीवर अवतरले आहेत. आणि खास करून जो हे म्हणतो की भगवानच नाहीये आणि आध्यात्मिक आहे, म्हणे स्वतःला आध्यात्मिक देखील म्हणवतो. काय तुझी कमाल झाली हे भगवान. आता पुण्यात्म्यांनो थोडीशी कलाकारी याची अजून दाखवतो. हे जे पारखी संत आहेत हे परमात्म्याच्या त्या वाणीला, बीजकला सत्य मानतात, फक्त बीजकला. पुण्यात्म्यांनो, ज्याने हळदीची गाठ घेतली आणि त्याने वाण्याचा बोर्ड लावला, हे काही एका हळकुंडाने कोणी वाणी नाही होत. कबीर परमेश्वरांची सर्व वाणीच मान्य आहे. कबीर पवित्र, कबीर सागर आणि कबीर साखिया, कबीर शब्दावली, कबीर दोहावली, कबीर साहेबांची ही कबीर बीजक.
हे सर्व परमात्म्याने दिलेले ज्ञान आहे. यात थोडीशी झलक दाखवतो आपल्याला. या कबीर साहेबांच्या बीजक ग्रंथात सर्वात पहिली वाणी आहे, हे बघा, हे आहे सद्गुरू वे नमहा. आणि सद्गुरू कबीर विरचित. कबीर बीजक तर कबीर साहेबांनी रचलेला आहे. अनुवाद करता चुकीचा आहे. हा पारख सिद्धांत आहे यांचा. हा पारख सत्यमेव जयते. इथे लिहायचं होतं असत्यमेव जयते. सत्यमेव जयते. सत्यच तर जिंकेल. पहा, हे व्याख्याकार आहेत अभिलाष दास. हा प्रथम भाग आहे. हे कुठून छापलंय? तेच प्रकाशक आहेत, कबीर पारख संस्थान, संत कबीर मार्ग, प्रीतम नगर, इलाहाबाद. हे मुद्रक आहेत, तेच इंडियन प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, पन्नालाल रोड, इलाहाबाद. हे बघा, यात काय लिहिलं आहे? बीजक. प्रथम रमैणी आहे बीजकची. ही प्रथम रमैणी आहे. ही पहा, यात काय लिहिलंय परमात्म्याने की अंतर्ज्योत शब्द एक नारी, हरि ब्रह्मा ताके त्रिपुरारी, ते तिरिये बगलिंग अनंता, तेऊ न जाने आदि और अंता, बाखिर एक विधाता की ना, और 14 ठाहर पाठ सोलीना. आता याने काय अर्थ लावलाय याचा, या रमैणीचा? तर इथे याने तर 10 पानं भरली आहेत आपलं अज्ञान झाकण्यासाठी. हा काय म्हणतोय की सर्व देहधारींमध्ये एक ज्ञानज्योत आहे, ज्याला जीव, चेतन किंवा आत्मा म्हणतात. याने तर जीवालाच परमात्मा सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. मानवाची कल्पना आणि शब्द योजनारूपी नारी किंवा मायापासून ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाची उत्पत्ती, स्थापना झाली. सृष्टीला समजण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाची कल्पना केली गेली. या तिघांना बरेच पुत्र आणि कन्या झाल्या. सांगा, हा म्हणत आहे की सृष्टीला समजण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही काल्पनिक नावं आहेत. आता पुण्यात्म्यांनो, यात काय सांगितलंय याच्याबरोबरच तुम्हाला दाखवतो दुसरे कबीरपंथी. हा पण कबीरपंथी म्हणवतो आणि अजून एक कबीरपंथी बहिणीने अनुवाद केलाय. त्यात किती फरक आहे. ही आहे विवेक प्रकाशिनी सद्गुरू कबीर साहेबकृत बीजक. बीजक याची टीका केली आहे टीकाकार साध्वी ज्ञानानंदजी. ही बरीच ज्ञानी असेल, ज्ञानानंद नाव याचं. आणि हे कुठून छापलंय हे बघा, सद्गुरू कबीर साहेबकृत बीजक. बीजक टीका. टीकाकार आहे तीच. प्रकाशक आहेत श्री कबीर ज्ञान प्रकाश, प्रकाशन केंद्र, संत कबीर ज्ञान मार्ग, सिहोडीह सिरसिया, गिरिडीह, झारखंड इथून तृतीय संस्करण. आणि हे इथून छापलंय. आता यात काय केलंय हिने, या भगिनीने ही टीका खूप चांगल्या प्रकारे केली आहे. बघा, ही बीजक टीका, ही प्रथम रमैणी. यात काय आहे? अंतर्ज्योत शब्द एक नारी, हरि ब्रह्मा ताके त्रिपुरारी, ते तिरिये बगलिंग अनंता, तेऊ न जाने आदोरंता. अंतर्ज्योत सर्वांच्या अंतरात असणारी आत्मज्योत आहे, निरक्षर ब्रह्म. इथे त्यांनी अनुवाद केलाय. शब्दार्थ, सर्वांच्या अंतरात आत्मज्योतीच्या रूपात वसणारे पारब्रह्म परमेश्वराद्वारे आदी नाद आणि एक प्रकृती प्रकट झाली. अनादी आणि प्रकृतीच्या संयोगाने सृष्टीचे आधारभूत ब्रह्मा, विष्णू ब्रह्मा आणि शंकर सद्गुण, तमगुण, रजगुण उत्पन्न झाले. त्यानंतर प्रकृती आदी सहित या त्रिदेव तीनही गुणांनी अनंत श्री स्त्री पुरुष झाले. परंतु ते
लोक ही आंतरज्योती परमात्म्याला आदीच्या आदी अंताला नाही जाणू शकले. आता वाखरी बाणी हे या वाखरी एक विधाता कीना 14 ठार पाठ सोलीना हरिहर वर्मा महंतो नाऊ तीन पुन तीन बसावल गाऊं. आता पुण्यात्म्यांनो या अभिलाष दासने तर मिथ्या केली की ब्रह्मा विष्णू महेश हे काल्पनिक आहेत. कबीर साहेबांची वाणी स्पष्ट करते की परमात्म्याने अंतर्ज्योती म्हणजे ही प्रकृती जी आहे नारी या ज्योतरूपी काळाच्या शरीरात प्रवेश केला होता. त्या परमात्म्याने हिला बाहेर काढले. त्यानंतर मग या दोघांच्या संयोगाने मग एक ज्योतरूपी काळाच्या आणि प्रकृतीच्या संयोगाने या तीनही ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती झाली. तर पुण्यात्म्यांनो हे अजून बघा, पुढे दाखवतो तुम्हाला. हिने कसे अनुमान लावले आहे दाखवतो. ही तर अभिलाष दासांची टीका आहे जी तुम्हाला दाखवणार आहे. हे 53 पानावर हे प्रथम प्रकरण आहे. इथे पहा, यात एक शब्द आहे खाली. ही रमणीय आहे. प्रथम आरंभ कौन को भऊ दूसर प्रगट कीन सोठऊ प्रगटे ब्रह्मा विष्णू शिव शक्ति प्रथम भक्ति कीन जीव उक्ती प्रगटे पवन पानी. आणि हे सगळं काही लिहिलंय. मग काय सांगितलंय की जीव शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास और कबीर और जाने नहीं एक राम नाम की आस. हा. आता सांगा, या कबीर साहेबांच्या वाणी बीजकमध्ये या अभिलाष दासजीने हे स्वतः प्रमाणित केलं आहे की ही वाणी खरी आहे. जी कबीर साहेबांनी जी वाणी लिहिली आहे ही कबीर साहेबांची वाणी आहे. आणि याने याचा अनुवाद कसा चुकीचा केलाय बघा. हे 54 पानावर बीजक याने इथे अनुवाद केलाय की जीवापासून शिव म्हणजे ईश्वर देवादिकांची कल्पना निर्माण झाली आहे. ही कल्पना काल्पनिक मानतो. मागून कल्पित पदार्थच स्वामी बनून राहिलेत आणि कल्पना करणारा जीव त्यांचा दास झाला. कबीर साहेब म्हणतात की मी अजून काही जाणत नाही. मला केवळ त्या आत्मस्वरूपाचीच आशा भरवसा आहे ज्याचे राम नाम आहे. हा जीवला राम सिद्ध करू पाहत आहे ज्याचं राम नाम आहे. आणि अर्थात माझा निरंतर विश्राम आत्मस्वरूपात आहे. हा गोल फिरवून काय म्हणतोय की जीव म्हणजेच ब्रह्म आहे. आणि जेव्हा की या वाणीचा प्रत्यक्ष अर्थ बघा, ही वाणी जी 53 पानावर आहे इथे तर ही वाणी आहे. पुढे याचा स्वतःचा चुकीचा अनुवाद आहे. जीव शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास. शिव म्हणजे परमात्मा. हे फक्त शिव किंवा शंकरासाठी नाहीये. वेदांमध्ये शिव म्हणजे सर्व शक्तिमान, जो सर्वांचं कल्याण करणारा. जीव आणि शिव सब प्रगटे वे ठाकुर सब दास म्हणजे जीव तर त्यांचा दास आहे, परमात्मा त्यांचा मालक आहे. कबीर और जाणे नाही. कबीर साहेब म्हणतात मी म्हणजे तुम्ही अजून जाणू नका एक राम नाम की आस. आहा, किती स्पष्ट आहे. आणि यांनी चुकीचा अर्थ केलाय बघा. या जगाचा अंत करणाऱ्याने अज्ञानाने, भक्तीचा नाश करणाऱ्याने, जीवामुळेच शिव आहे हा ईश्वर. देवादिकांची कल्पना निर्माण झाली. कल्पना आणि मागून कल्पित पदार्थही स्वामी बनून बसले आणि कल्पना करणारे जीव त्यांचे दास बनले. कबीर साहेब म्हणतात की मी अजून काही जाणत नाही. मला केवळ त्या आत्मस्वरूपाचीच आस भरवसा आहे. सांगा, आत्मस्वरूपाचा काय खाक भरवसा आहे? गाढवाला काय भरवसा सांगा? हा तुझा गजब झाला. आता बघा या दुसऱ्या भगिनींनी कशी टीका केली आहे. ही देखील कबीरपंथी आहे. बघा, हे तुम्हाला दाखवले होते. आता परत यांचे प्रकाशक नाही दाखवू शकणार. हे बाकीचे आता हे यांच्या 3ऱ्या रमणीमध्ये ही आहे. हा या मुलीने
भगिनीने केलेला अनुवाद आहे. हा 3री रमैणी ही 4थी रमैणी खाली आहे. वर 3ऱ्याच्या लास्टमध्ये आहे. जीव शिव सब प्रगटे वह ठाकुर सब दास और कबीर और जाने नहीं एक राम नाम की आस. आता या भगिनीने किती छान अनुवाद केलाय. अशा प्रकारे जीव आणि ईश्वर प्रगट झाले, ईश्वर स्वामी झाले आणि सर्व जीव दास झाले. सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की मी अन्य कोणाला आराध्य नाही मानत. प्रत्युत सर्व सर्वाधान सर्वाधिष्ठान सर्वांना प्रकट करणाऱ्या रामाच्या भजनाचीच आशा करतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? भारत गंपूर राठोड. आपण कुठून आलात? बीड जिल्हा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 6/7/2021. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, आम्ही हिंगळा देवीची कट्टर भक्ती करायचो. हिंगळा देवीला उपास धरायचो 10 दिवस. बोकडं कापायचो, नवस करायचो, 12 गाड्या ओढायचो. मी स्वतः 12 गाड्या ओढायचो. पुन्हा पायी यात्रा करायचो हिंगळा देवीची. त्याच्यात आम्हाला सर काहीही लाभ घडला नाही. पुन्हा एक जण म्हणलं आम्हाला, बाबा वारकरी संप्रदायामध्ये जा, तिथं चांगलं भक्ती आहे, चांगलं लाभ भेटन. मग आम्ही वारकरी पंथामध्ये गेलो. वारकरी पंथामध्ये गेल्यावर नंतर सर मी 10 वर्ष ज्ञानेश्वरी पारायण केली. पुन्हा दिंड्या पंढरपूरला जायचो, दिंड्या न्यायचो. मग आमचे गुरु म्हणले, बाबा की तूच गुरु हो आता आणि तुझ हे लेकरं सांभाळ. मग आम्ही गुरुपदावर गेल्यावर नंतर आमचे 15-20 हजार शिष्य झाले. शिष्य झाल्याच्या नंतर आम्ही बरेच दिवस काही दिंडी न्यायचो पंढरपूरला. मग आम्हाला काही त्याच्यात समाधान भेटलं नाही सर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे ती भक्ती साधना आपण करत होतात, त्याचप्रमाणे आपण एका गुरुपदावर होतात आणि आपले असंख्य असे अनुयायीसुद्धा होते. तर मला हे विचारायचं आहे की आपण आपल्या अनुयायांना कोणती भक्ती देत होतात? सर, मी एक आमचे गुरु जे होते त्याने सांगितलं ते ते भक्ती आम्ही द्यायचो की काळाची भक्ती होती ती आम्हाला आता कळायला लागलं. पहिलं आम्ही त्याला श्रेष्ठ मानायचो. तर मग ती भक्ती द्यायचो, त्याच्यात काहीच लाभ भेटायचा नाही आम्हाला. आम्ही ते हाटीयोग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, तर मग हाटीयोग द्यायचो, ते मंत्र द्यायचो. ते मंत्राने थोडा 2-2 तास आम्ही समाधीत बसायचो. समाधीत बसायच्यावर मग ते थोडं एकाग्रता व्हायची. त्या माणसाला काहीच कळत नव्हतं, वाटायचं त्याच्यातच समाधान वाटायचं. आम्ही 4-4 तास समाधीत राहायचो. मग त्याच्यात समाधान काय वाटतं, थोड्या वेळेस समाधान वाटत होतं सर, पण जास्त काही लाभ भेटलं नाही आम्हाला त्याच्यात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण समाधीस्थ बसत होतात, त्याचप्रमाणे आपल्या अनुयायांनासुद्धा आपण समाधीस्थ बसण्याची निर्देश करत होतात आणि एकात्मचित्ताने आपण भक्तिसाधना करत होतात. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा मिळाला आणि आपले जे आकर्षण ठरलं संत रामपालजी महाराजांचा मार्ग हे कशा प्रकारे ठरलं? सर, एक आपले मित्र होते. ते मित्र म्हणले, बाबा तू एवढं भक्ती करून तू दुःख म्हणजे तुला दुःख येतं, वडील मेले, हे झाले, तसं झालं वाटलं तुला, तू काय कर, आमचं एक मार्ग ज्ञानगंगा आहे, तेवढं पुस्तक वाच, असे मित्रांनी सांगितलं. मित्रांनी सांगितल्यावर आम्ही ते घेतलं पुस्तक, घरात नेऊन ठेवून दिलं. तर 4-5 वर्ष घरातच पडला होता. लई दुःख यायला लागलं. मग आणखीन मित्र आला, म्हणले हे पुस्तक वाचलं की नाही? म्हणलं नाही वाचले. वाचून बघू. पुस्तक वाचलो सर. पायाखाली माती सरकली ते पुस्तक वाचल्यावर. असा आनंद वाटला. म्हणलं आपण कोणत्या पदावर आहे, काय आहे, कुठलं काय, असं बेकार वाटलं सर. रोडलो, जवळपास 8-15 दिवस रोडलो सर. हे काय झालं, आपण काय केलं,
हे तर आपण लई चुकीच्या मार्गाने चाललो, काळाची भक्ती करायला लागलो असं वाटलं. लई रोडलो सर. पण ते सरचा जे मित्र होता आम्हाला, म्हणलं ह्याला केव्हा फोन लावा बाबा आणि केव्हा आम्हाला नेईन हे नाम द्यायला आणि हे कसं घ्यायचं. पण ते काही लवकर आले नाही. महिन्यात 2 महिने 3 महिने निघून गेले. त्याचा नंबरही नव्हतं माझ्याकडं. नंबर नव्हतं सर. ते एवढ्यात म्हणलं रामपाल महाराज, आम्ही ते पुस्तक वाचलं होतं ज्ञानगंगा, त्याच्यामुळं आम्हाला रामपाल महाराजच गुरु दिसायला लागले. बाकी साधे आम्हाला जरा वेगळंच वाटायला लागलं. म्हणलं गुरु फक्त रामपाल महाराजच आपला प्रश्न सोडू शकतो असं वाटायला लागलं. आमच्या कुळात कुणीच 35 वर्षापर्यंत जगत नव्हते माणूस. 35 वर्ष जगलं की ते मरून जायचं, ॲक्सिडेंट व्हायचं, काही व्हायचं, असं बरंच स्थान व्हायचं. लई रडलो सर, लई रडलो. मग ह्यावेळ म्हणलं रामपाल महाराज तूच काढू शकतो. तर आम्हाला ह्याटा तो ज्ञानी, आम्ही ज्ञानगंगा वाचलं त्याच्यामुळं आम्हाला थोडं ज्ञान आलं. पुन्हा हे मागलचं ज्ञान आम्हाला वाटलं बाबा हे आपण सारं नरकातच जाणार होतो, अशी भक्ती दिसली आम्हाला. मग ते आमचे जे गुरुबंधू होते, म्हणजे जे आमचे मित्र होते, ते जे केव्हा भेट होईल म्हणून आम्हाला थोडं हे वाटायला लागलं, बेकार वाटायला लागलं. केव्हा मित्र होईल. तेव्हा आमच्या खेड्यात काही लाईट नव्हती. आम्ही बाहेर जाऊन सत्संग बघायचो. तो आम्हाला भारी वाटलं रामपाल महाराज. तर मग ते कोण नेईन बाबा आम्हाला इकडं रामपाल महाराजकडं असं वाटायचं हरियाणाला. मग काही दिवसांनी मित्र भेटले. चल म्हणले तू वाचलं का पुस्तक? हो म्हणलं. थोडा आणखीन वाच म्हणले. मी म्हणलं नाही मला अगोदर नामदीक्षा घ्यायची. म्हणलं काही करा बाबा पण मला तिकडं न्या. गुरुजीची दया झाली, आम्हाला ऑनलाईन नाम भेटलं सर. सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपल्या मनाला भालं आणि आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये आपल्याला ऑनलाईन स्वरूपात आपल्याला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळाली. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेनंतर आपल्याला ज्या परमेश्वराची खोज होती, ज्या परमेश्वराचा जो मार्ग आपण शोधत होता, तो मार्ग आपल्याला मिळाला का? सर हा मार्ग मिळाला सर. आम्हाला मार्ग मिळाला. जे खोजत होतो आम्ही ते मार्ग मिळाला आम्हाला सर. पण एक थोडं सर मागं जायचं, थोडं रिवर्स सांगायचं सर. तर मी 4 धाम यात्रा केली ती सर. ती एक सांगायचं राहिलं. मी 4 धाम यात्रा केली सर. एक भारतातलं एक कोणा सोडलं नाही सर. मी एक मंदिर सोडलं नाही सुरुवातीला. एक पूर्ण भारत देश फिरलो सर मी. पण मला कुठंच समाधान भेटलं नाही. एक मंदिर सोडलं नाही मी. आनंद संप्रदायात होतं तेव्हा मला काही लय फिरलो सर. लय जवळपास आईला पाठीवर घेऊन पुरं 4 धाम यात्रा केली सर. मी काही समाधान भेटलं नाही सर मला. पण रामपाल महाराजचं ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यावर मला थोडं समाधान भेटलं. सर संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ किंवा काय काय अनुभव आलेत? सर काय जेवढं सांगेन तेवढं कमीच आहे सर. मी काय सांगू शकतो सर, किती सांगावं आता, हे तर मला कमीच पडते सर. शब्द किती सांगितले तर कमीच पडते सर शब्द. पण थोडं काही 1-2 सांगतो सर. पहिला लाभ म्हणजे मी पूर्ण कर्जात दुपलेलो होतो. मी भजन कीर्तन करायचो, पैसे मस्त भरपूर यायचे, पण पैसे दुसऱ्या दिवशी काही राहत नव्हते सर माझ्याकडं. म्हणजे पैसेच राहायचे नाही. कुण यायचे आणि कुण जायचे ते काही कळत नव्हते. पण संत रामपालजी महाराज ह्यांच्या संगतमध्ये आल्यामुळे सर मला असे लाभ झाले. पहिला लाभ म्हणजे मी कर्जात डुबलेलो होतो. मग मला सर मी अर्धा एकर वांगे लावले. अर्धा एकर वांग्यात सर मला 12 लाखाचे वांगे झाले. तुम्हाला विश्वास वाटणार नाही सर. हे कुणाला शक्य नाही सर. तुम्हाला कुणाला शक्य नसेल सर. मी एक भोळा भाळा रामपाल महाराजचं एक साधक आहे. लोक काही म्हणतात बाबा रामपालजी महाराजचे भगत लोक काय पैसे घेऊन एंट्री देते. तसं काही नाही. मी एक खेड्यातला एक भोळा भक्त आहे. तुम्ही माझ्या गावात येऊन माझं घर दार सारा बघू शकता. मी एकदम भोळा ते भोळा माणूस आहे. खेड्यात या, माझ्या नंबरवर फोन लावा, घरदार बघा. तसलं काही नाही, सारं खरं आहे. मला 12 लाखाचे वांगे झाले. ह्याच्यात थोडं मी सुधारलो. पुन्हा माझे 2 पोरं नोकरीला लागले. गव्हर्मेंटची नोकरी आता सध्या. पुन्हा बीडमध्ये बंगला आहे, तांड्यात बंगला आहे. मी 12 तांड्याचा नाईक असून बी आज मी सारी भक्ती सोडून दिली मागदली. ह्या भक्तीत आल्यापासून आज आनंद आहे. किती सांगावं, हे किती शब्द जर सांगितले तर कमी पडते सर. मला शुगर होती सर, कोणी सांगणार नाही. मला शुगर अशी होती सर, डोळ्यात उतरली होती माझी शुगर. मला लोक म्हणले तुझं काही खरं नाही, काही दिसत नव्हते सर मला. पण जलामृत रामपाल महाराजचं घेतलं, मला क्लिअर दिसतंय आता. मला शुगर काही राहिलं नाही. पहिली गोष्ट ही एक. पुन्हा माझं ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा रामपाल महाराजांनी कुठं माया अंगाला कुठं असं थोडा कर्कसुद्धा होऊन दिलं नाही.
एवढी शक्ती आहे रामपाल महाराजात सर. सर आमची भाषा जर थोडी बंजारा असल्यामुळं थोडं अडाणी भाषा आहे सर, पण संत रामपालजी महाराज ह्याच्याच कृपेने सारं चांगलं झालं आहे माझं. सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झाले, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण जो आपला समाज आहे त्या समाज बांधवांना आपण आपल्या लोकल भाषेमध्ये काय संदेश द्याल? सर आता आपण काय संदेश देणार आहेत सर, किती दिले तर कमी पडते. पण संत रामपाल महाराजचं असं खेळ आहे की जो त्या शरणमध्ये येईन त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. त्या यायला पाहिजे इकडं, मायासारखे भोळे बालक जसे येतात इकडं तसे यायला पाहिजे. रामपाल महाराजचं नामदीक्षा घ्या. कोणत्याच वस्तूची तुम्हाला सतभक्ती जर केली कोणत्याच वस्तूची तुम्हाला कमी पडणार नाही. एवढी आपण सेवालाल महाराजांवर भक्ती करायचं. आपण सेवालाल महाराज बी हीच तम देव का ही भक्ती देखो, ये भक्ती मग असो खेळचं कोणशीच गोष्टी कमी पडेनी. एक तो मयक मारो नामचं भारत गंपू राठोड दास मारो सामळो दर्शक वात्तम मग बकळ भजन कीर्तन किदो मन कती समाधान मळो कोणी, आयुष्यम कती समाधान मळो कोणी. जे घडी मग संत रामपालजी महाराजेर सत्संगचे मायो जन मारो असो लाभ हेवचं. आज मार बिडेर माई 1 करोडेर बंगलाचं, तांडेर माई 25-30 लाखेर बंगलाचं, मन सायकल मळती ती कोणी. आज मार्कनं 10 ते 15 लाखेर गाडीच मार छोरान बेसेन, छाबरशे नोकरीन, छोरी नोकरीन, सब समाधान समाधान म्हणजे असो जगेर माई कतीच छई असो आनंद लाभ्यावळो. आणि हाय परमात्मा असो जगेर माई कतीच छईचा तमने जई वाटतं म्हणून सेवालाल महाराज रुपये मत सही देखो तम सेवालाल महाराज काय बोल के मेलो देखो ये पर बेसच तम देखो आओ वाचो स्वतः आंगाड्या आनंद लो आणि पसलो कुंदो. एवढा आनंद आहे, लय आनंद आहे. तुम्ही काय करा, एक बार ज्ञानगंगा पुस्तक वाचा, त्याचा लाभ घ्या. कोणत्याच गोष्टीच तुम्हाला कमी पडणार नाही. सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाही आणि परमेश्वर स्वतः आपल्या साधकाला जी गोष्ट पाहिजे, जी त्याची व्याधी आहे ती दूर करतो आणि त्याचप्रमाणे त्याला आर्थिकदृष्ट्यासुद्धा सबळ असा करतो. तर ह्या अनुभवातून एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात जायला काही हरकत नाही, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी स्वीकारू शकेल? टीवर जे तुम्हाला खालून पट्टी दिसती त्याच्यावर त्याच्यावर नंबर दिसतात, ते नंबर लावा, मोबाईल नंबर लावा आणि तुमचे कल्याण करून घ्या आणि एक काळ लोकातून सुटकाचा प्रयत्न करा. सर जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या टी व्ही चॅनलवर जो आपला मुलाखतीचा कार्यक्रम चालू आहे त्या दरम्यान टी व्हीवर काही नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला आणखीन एक विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी आपल्या स्वतःला किती खर्च आला किंवा जो साधक आज संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ पाहत आहात त्यालासुद्धा किती खर्च येईल? सर इथं 1 रुपया खर्च येत नाही सर. दुसरीकडे गेले तर 2-2, 3-3 हजार रुपये खर्च येत आहे, 1 रुपया नाही. आपल्याला पुरी जे साहित्य आहे त्याचं फ्रीमध्ये येत आहे, 1 रुपया खर्च येत नाही सर. धन्यवाद. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.